जय जिजाऊ जय शिवराय। उत्तर प्रदेशमधला एक भोंदू बागेश्वर नावाचा एक नालायक भोंदू महाराष्ट्रात येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड करतो। आणि हे बोलतो कोणासमोर? भर सभेमध्ये, जिथे दिग्गज राजकारणी, मान्यवर आणि खुद्द महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित असताना त्याची ही वाचाळ बडबड सर्वजण शांतपणे ऐकतात। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असं कुठेही वाटलं नाही की त्या क्षणी त्या व्यक्तीला थांबवावं। अशा मुख्यमंत्र्यानं, अशा गृहमंत्र्यानं तातडीने राजीनामा देणं अपेक्षित आहे। कारण भारतीय जनता पार्टीचं जेव्हापासून या महाराष्ट्रात राज्य आलं तेव्हापासून, म्हणजे कोश्यारीपासून जैन मुनींपर्यंत सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा ठेकाच उचललेला आहे। प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरती विचित्र पद्धतीने चुकीचं वक्तव्य करायचं आणि महाराजांना बदनाम करायचं, हे एकमेव कार्यकाळात हे फक्त भारतीय जनता पार्टीच्याच वेळेत झालेलं आहे। असं असताना कायद्यात यांना कुठेही चपराक बसत नाही, कायद्याचे लगाम यांना शांत करत नाहीत। मग अशा गृहमंत्र्याचं नेमकं काम तरी काय, जिथे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं ठेवता आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचं नाटक करता, तिथं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान मूग गिळून शांतपणे ऐकून घेता। अरे जरा तरी लाज वाटू देत, तुमचं राजकारण कोणत्या थराला चाललेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा एक हिंदू राजा होता। छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच हिंदुत्व टिकलं। मग जे हिंदुत्वाच्या नावानं बोंबा मारतात, हिंदुत्वावरती अन्याय झाला की रस्त्यावरती उतरतात, आज ती पिल्लाबळ कुठे आहे? आज एका हिंदू राजाचा अपमान होतो आणि हिंदुत्ववादी संघटना शांत बसतात। म्हणजे हे सर्व काही राजकारणासाठी चाललेलं आहे आणि हे सगळं काही भारतीय जनता पार्टीच्या तालावर चाललेलं आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीने वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आता महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही। कारण आता सर्व काही अति झालेलं आहे। असं असताना मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा इतर सर्व हिंदुत्ववादी संघटना असतील, ज्या खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतात, अशा कुठल्याही संघटना आता इथून पुढे शांत बसणार नाहीत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। जोपर्यंत तुम्ही कायद्यातून यात बदल आणत नाही, कायद्यातून याचा कठोर शासन करत नाही, तोपर्यंत तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा मुळीच अधिकार नाही। त्यामुळे तुम्ही स्वतःची जबाबदारी ओळखा आणि कायद्यातून या सगळ्यांवरती लगाम ओढा, एवढंच या निमित्तानं सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र।